गुड मॉर्निंग गाईज. आज आता जस्ट उठलेलो आहे. आज परत एकदा स्पोर्ट आहे. आपली माणसं स्पोर्ट खेळायला जाणार आहेत. त्याचा फुटबॉलचा मॅच कालच्या सारखं आज बी जिंकले पाहिजे. जिंकणार की अशी अपेक्षा आहे. आता जाणार, आंघोळ गिंघोळ करणार आणि जाणार कॉलेजला. भेटू कॉलेजला गेल्यावर. तुझा मॅच आज आज पण जिंकणार 100%. काल पण जिंकले, आज पण जिंकणार. आता भेटू डायरेक्ट कॉलेजमध्ये गेल्यावर. आता जाणार कॉलेजला. तर जाऊ डायरेक्ट कॉलेजमध्ये गेल्यावर तुम्हाला पुढचं सीन दाखवतो. कोणाचा मॅच चालू आहे, कसा मॅच चालू आहे. आपल्या शुभमचाच मॅच आहे. शुभमचा आहे, समर्थचा आहे. समर्थ कबड्डीत आहे. बाकी मग तुपे फिपेचा मस्त फुटबॉलचा मॅच आहे. जाऊ लवकरात लवकर कॉलेजला. पहिलेच लय उशीर झालाय. काल तब्येत बरोबर नव्हती म्हणून लवकर उठलो नव्हतं. आता उठलो उशिरा, पण जायचं आता लवकर एकदम पळत स्पीड मध्ये. समॅशी पट्टी मारेल. जर जर ते हे मॅच जिंकले, जर हे मॅच जिंकले त्याला जेवण माझ्याकडून प्रत्येकाला. फक्त मॅच जिंकावी. मॅच जिंकणार भाई 100%. मी मॅच मध्ये नाही मॅच 100%. सीएससी पण पलीकडे आमची पोर आहे. डीएससी वाय सोबत मॅच आहे भाई. मी मॅच मध्ये नाही म्हणून सूर्या म्हणायला त्याला माहिती मी नाही म्हणून हे नाही म्हणून ते हारणार. मॅच आहे. 100% जिंकणार. 100% जिंकणार म्हणणार. किती चान्स चान्स काहीच नाही. श्लोक आपला मॅच कुठे ते काय डीएसचे पोरं येतात काही सपोर्ट नाही. आपले पोरं इकडे नाही आपण आपलं रक्त डेटा सायन्स बस. नाही ना. डेटा सायन्स रक्त असले तरी सगळे भाऊ इकडे. ह्याला कोणी घेतला रे? आम्ही याला दत्तक घेतला. जर्सी दिली. ह्याला तुम्ही जिंकत होते पण तुमच्या माणसानं फर्स्ट एड पण नाही ठेवलं. नाही त्यांच्याने एकटं वाईट होता. आता कबड्डीचा मॅच झाला. यायचं थोडं काहीतरी विषय झाला कबड्डीचा. कॅप्टन चुकीचा होता. कॅप्टन चुकीचा होता. मला यायचा कॅप्टन थोडा चुकीचा होता. काय गलती काय केली कॅप्टन? कॅप्टन पुढे लय करत होता त्यामुळे मॅच हरली. कॅप्टन पुढे करत होता म्हणून याचा मॅच हरला, नाही तर जिंकत होते. आता आलो बघा फुटबॉलच्या ग्राउंडवर. बरं तू आहे का फुटबॉल मध्ये? फुटबॉल मध्ये नाही मी अंपायर. आपले पोर आता सध्या वॉर्मअप करणं चालू आहे त्याचं. जिंकले पाहिजे. आता जिंकणार 100%. याचं वॉर्मअप चालू आहे. पुढचा मॅच याचाच आहे. तेजस मॅच कधी आहे? मॅच आहे. हा. सगळ्यांनी चेअरअप करायला तयार. ओके. आमचा फुल सपोर्ट. गोली कोण आहे? फुल सपोर्ट. यशा आत्र्या फुल सपोर्ट. मंथन फुल सपोर्ट. पोरा सपोर्ट द्यायला फुल एकदम. आता इथून मला गेले आपले पोरं गेले मॅच फायनली. जर आपला प्लेअर आधी जाऊन बसला किंवा त्यांचा प्लेअर बसला आणि आपला जो गेला पोरातून काय वाटतं कोण जिंकणार? मला वाटते गुरु तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार? मला वाटते अजिंक्यराज जिंकेल असं वाटते. हो सर नाही. हो सरांना बाहेर सर तुम्ही एसवाय मध्ये गुरुने सांगितलं कारण की एसवायला खेळतात ना त्यामध्ये जिंकतात. फक्त डायरेक्ट गोल मारले त्यामुळे जरा हाय वातावरण. एसवाय जर जिंकली तर सरांना पहिला आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये एंट्री. मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेजमध्ये नको तिथे ऍडमिट करतात. आला आता आपल्या कबड्डीच्या ग्राउंडवर. आता आपला माणूस श्लोक्या बी खेळणार आहे कबड्डी. श्लोक्या मॅच काढणं पाहिजे बघ. जर्सी ही कोणाची जर्सी आहे? माझी जर्सी कोणी घातल्या मला माहिती. अरे मध्ये आता आमचा डीएसचा मॅच आहे. श्लोक्या तुला काय वाटतं जिंकत? असलं मोठं रेड आहे मला रेड टाका माझी फाटली आपल्या. मॅच जिंक चाल तुम्ही. काल आपण ज्योतिबाला जाऊन आलो माहित आहे ना. अरे काल गेलेलो. काल नव्हती मी आज मी माझ्या मनातून जाऊन आलो तुमच्या साईड. नाही बा उद्या जायचं आणि परत उद्या आपली क्रिकेटची मॅच आहे. क्रिकेट तू आहे मग कॅप्टन आहे क्रिकेटचा. काय करायलायस आता? आज जाय गेलो ज्योतिबाला. आज थोडं हे आज भावा प्लेअरांनी लय मोठा धोका दिला. टीम मध्ये जी प्लेअर होती एक पण प्लेअर नाही. आता आम्ही बाहेरची प्लेअर घेऊन खेळायला लागलोय. नवी टीम आता बनवली. जस्ट मॅचच्या 5 मिनिटं आधी नवी टीम बनवली. कोण कोण आहे टीम मध्ये? मी संख्या ती समोरची मगाची पहिलीच. हा आम्हाला 4 वेळा घालावी. एक तर त्यात बिल्डर आहे संख्या. ओके.
300 डेडलिफ्ट मारतोय आम्ही 15 डेडलिफ्टला आमची जे समोर खेळणार आमचे गुरु जी जिम मधलं आहे ते आमच्या समोर खेळणार. बघू आता काय होतंय काय नाही. मॅच झालंच रे आता. पुढच्याच झालं ना आम्हाला आता एक खुश खबर आहे काय. 100 रुपये सापडलं. 100 रुपये सापडले. हे नाही तरी चालला. ते इथं जे बसलं होतं ते ना घेऊन जा. कोणाचे ते घेऊन जा. नसले तर नाही तर मग आम्ही आमचं खातो. आम्हाला लय पैशाची गरज आहे सध्याच्या. आपण खाऊ ना. हा, आम्ही खाऊ. कोणाला हे संख्या हे दोघांना सापडेल. आता आम्ही खाल्ले. हा आम्ही लस्सी घेणार. लस्सी पेणार. 2, 3, 4, 5. 5 लस्सी. तुषारचा वडा. हा याचं आता झालं आमचं फिक्स झालं. भाई तुझे पैसे सापडे होते खाण्यात व्यस्त झाले. संपले आता संपले पैसे. कोण उडका जवळ पैसे चोपा. जवळ पैसे दिले. याच्याजवळ पैसे आहे, त्याच्याजवळ घेऊन जा. अरे लाटून तोड बघून घ्या. त्याला मारा. आता आम्ही येतो लस्सी पिस्सी पिऊन काहीतरी. ओके आम्ही आमचं धकला आता. आजचं म्हणजे एवढं मेस पण बंद होती आज. आता जेवणार मस्त. बाहेर जेवायचं आज. कार्यक्रम बाहेर आहे. 20 रुपयात जेवण येत नाही बमत्या. अरे वडापाव खाऊ ना. शिवभोजन ताई खाणार. वडापाव खाऊ ना. आपण थाळी बी खाऊ. 2000 रुपये गावा नाही जेवायचा करायला. अरे सापडते 2000. अजून पैसे आणून द्या मला. हो लवकरात लवकर ये. आणि अजून 2,000 देऊन जा. अरे ज्याचे पैसे सापडलेत का त्यांना अजून या 1-2 हजार रुपये देऊन जा. आता शुभ्या तू जाऊन 100 पुढकून. तू जाऊन 100 पुढकून. हो यार काय बाळ मी कुठं आणायचं उडकून. चल आपण दोघं जण. कुठं कसं उचललंय बघ. उचललं एकदम प्रॉपर. आता आमचाच मॅच आहे पुढचा. बघू का. अरे हरणार नाही. हा आपण कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? अपोनेंट हरणार आहे. आता आलतो हॉस्टेलला. आवाज सगळा बसला असता. फिरतेले वाढले आता. हे बघा दुखापत दुरुस्त करणं चालू आहे. हे बी गुडघा फोडून घेतला. हे बी गुडघा फोडून घेतला. लय अवघड आहे. आता काय आहे ते पोरेगिरी पाहतात मुली पाहतात म्हणून ते थोडं स्पोर्ट गेट खेळण्याला लागतंय. हे असं करणं लागतं. हे बघा काय झालं शुभम. अरे काय आहे ते काय. हायड्रोजन आहे. अरे मग डेटॉल लावायचं ना. हायड्रोजन लावलं डायरेक्ट. मी कुठे डॉक्टर आहे. कापतात. शुभ्याची जस्ट पट्टी केली. आता शुभ्या तिचा फोन येईन तुला. ती म्हणेन शुभम एवढं कसं काय लागलं तुला. बरोबर. हो आशुभाई एवढं लागायची काय गरज होती. असं पण हारलाच की एवढं अरे एवढा हारला ना. खेळला इम्पॉर्टंट आहे. हरू दे. हारलेलं इम्पॉर्टंट नाही. खेळा इम्पॉर्टंट आहे. एवढा ती बघू लागली म्हणून ते पडला. पण डायरेक्ट पोराच्या अंगावर पडला. डायरेक्ट फ्लिप मारली त्यानं. हे बघा. अरे तू बघू लागली का म्हणून ते पडला. नाही पडत नव्हता काय नव्हता. ते मला सांगू लागला. मला स्वतः सांगितलं त्यानं. मला ती बघू लागली म्हणून मी डायरेक्ट डाय मारली. मला त्याच्या अंगावर तिच्या. असा विषय झालाय. प्रेम आहे शुभम. हा त्यांनी आता तो खेळलाय. केलं. प्रेमाबद्दल तशा गोष्टी केल्या त्यानं. होत असते. केवढी मोठी बँडेज फायली बघ. काळजी घे त्याची. कॉल कर त्याला ब्लॉग बघितल्याच्या नंतर. तर बघ तुझ्या आठवणीतच हसायला. शुभमची पट्टी किती झाली. आता चालू रूमवर. आता रूमवर जाणार. जरासं एवढं खास ब्लॉग एडिट करणार आणि ब्लॉग टाकणार. तो काय रूमवर आलो. जेवण घेऊन झालेले. आता जेवण घेऊन सगळं ओके झाले. आता खूप एकदम म्हणजे सकाळपासून थकलेलं. आता अशी झोपेली एकदम गार झोपी जाणार. उद्या सकाळी आता आपल्याला कोल्हापूरला जायचंय. मित्रांना सोडायचंय का. मित्रांनो कोल्हापूरला सोडण्यासाठी आता लवकर झोपी जाणार. सकाळी लवकर उठायचं 8 वाजता. तर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.